संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत येतील, जागा वाटप आज पूर्ण होईल, रोहित पवार यांनी व्यक्त केला विश्वास। आपल्यासोबत आमदार राहणार नाहीत ही भीती अजित पवार यांना, त्यामुळे आमच्याकडील आमदारांना फोन करून त्यांनी सोबत यावं यासाठी अजित पवार यांचे प्रयत्न। एका आमदारासोबत अर्धा ते पाऊण तास ते बोलत आहेत, रोहित पवार यांचा गौप्यस्फोट। मला अडचणीमध्ये आणण्यासाठी अजित पवार यांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केला। अजित पवार यांना असं करण्याची काय गरज होती, रोहित पवारांचा अजित पवारांना सवाल। भाजप त्यांच्या सर्वच खासदारांमध्ये बदल करत असून काही सरकारी अधिकाऱ्यांना भाजप तिकीट द्यायच्या तयारीत। भाजप फक्त देशाच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवणार, त्यांना स्थानिक चेहऱ्यांशी देणे घेणे नाही। अंबादास दानवे यांची भाजपवरती टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रामध्ये यवतमाळच्या दौऱ्यावरती येणार। राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण। वणी ते वरोरा या महामार्गाचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधील सभेमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये वापरलेल्या खुर्च्यांवरती राहुल गांधींचे स्टिकर्स। काँग्रेसला देणगी कशी द्यायची याचीही स्टिकरवरती माहिती, स्टिकर काढायला सुरुवात। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या खूप आहेत, निवेदन करण्याची संधी मिळाली तर हाच मुद्दा मांडणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणची संजय राठोड यांनी केली पाहणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज। संपूर्ण विदर्भातून 3 ते 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सभास्थळी तैनात। यवतमाळमध्ये सर्वात मोठा मेळावा होणार। मेळाव्याला 2.5 लाख महिला उपस्थित राहणार, मंत्री गिरीश महाजन यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यवतमाळ दौऱ्याच्या निमित्तानं विमानतळापासून सभास्थळापर्यंत लाकडी बॅरिकेड। बॅरिकेडिंगच्या जवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त। वर्धा ते कळंब आणि आष्टी ते अमळनेर अशा रेल्वेच्या 2 खंडांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार। सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांची माहिती। मोदींच्या सभेसाठी बुलडाण्यामधून 150 एसटी बस यवतमाळच्या दिशेने रवाना। एकाच वेळी इतक्या बस सभेसाठी पाठवण्यात आल्यानं बुलडाण्यातील प्रवासी सेवा कोलमडली, स्थानकावरती प्रवाशांची मोठी गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या निमित्तानं महायुतीच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीमधून खासदार भावना गवळी यांचा फोटो गायब। जाहिरातीमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह सर्व आमदारांचे फोटो। पंतप्रधान मोदींच्या यवतमाळ दौऱ्यावरती ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांची टीका। शेतकरी आणि महिलांना याआधी दिलेलं आश्वासन न पाळणाऱ्या मोदींना जाब विचारा, तिवारींचं आवाहन। नाशिकच्या मनमाड शहरासह मोहेगाव, बेसगाव आदी गावामध्ये आणि चांदवड तालुक्यातल्या पूर्व भागाला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा। काढणीला आलेला गहू, हरभरा, आडवा तर कांद्यासह रब्बी पिकांचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान, शेतकरी हवालदिल। जालन्याच्या जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यामध्ये गारपिटीचा कहर। 11,691 हेक्टरवरील पिकांना फटका। नुकसानीचा 66 गावातील 20,800 शेतकऱ्यांना फटका। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 आणि 2 मार्चला जोरदार पावसासह गारपिटीचा हवामान विभागाचा अंदाज। विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्येही गारपिटीचा अंदाज। सरकारची दडपशाही रोखण्यासाठी मराठ्यांनी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना करोडोंच्या संख्येनं ईमेल करावा। जरांगे पाटलांचा मराठा बांधवांना आवाहन। अंतरवालीमधील आंदोलनाच्या ठिकाणी असलेला मंडप हटवण्यासाठी दडपशाही सुरू असल्याचाही आरोप। जेलमध्ये टाकलं तरी देखील 10% आरक्षण स्वीकारणार नाही, जेलमध्ये देखील आमरण उपोषण करणार, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। भाजपकडून 23 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा। गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व, पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी, तर मुनगंटीवार घेणार बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी। आगामी लोकसभा निवडणुकीतील जनता दल महाराष्ट्र एनडीए सोबत देवेगौडा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांशी सकारात्मक चर्चा। जनता दल सेक्युलरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांचं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एनडीए सोबत असल्याचं पत्र। इक्बालसिंह चहल, अश्विनी भिडे यांची बदली अटळ। राज्याची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली।
3 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावरती असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगानं गेल्या आठवड्यामध्ये दिलेला होता. अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. हातामध्ये कापसाच्या माळा आणि पोस्टर घेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. जरांगेंच्या टीकेनंतर फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं त्याची वृत्तपत्रामध्ये पानभर जाहिरात. खास करून मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या 3 जिल्ह्यातील वृत्तपत्रांना दिली जाहिरात. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा 4 मार्चला नागपूरच्या दौऱ्यावर. भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला करणार मार्गदर्शन. जवळपास 1 लाख तरुणांशी साधणार संवाद. गडकरी आणि फडणवीसही राहणार उपस्थित. उद्धव ठाकरेंसाठी एनडीएचे दरवाजे खुले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना गृहमंत्री अमित शहांनी उत्तर देणं टाळलं. जर तरच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये दिली प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात. 26 फेब्रुवारीपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण लागू. नोकरी आणि शिक्षणामध्ये लाभ. सरकारकडून जी.आर. प्रसिद्ध. आदिवासी शेतकऱ्यांचा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव कायम. शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबतची बैठक निष्फळ. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा आंदोलकांचा निर्धार. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर भंडाऱ्यामधील विदर्भ युवा क्रांती ढिवर समाज संघटनेचं जलसमाधी आंदोलन मागे. ढिवर समाजानं काल गोसीखुर्द धरणामध्ये केलं होतं जलसमाधी आंदोलन. मुंबईमध्ये रिक्षाच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता. किलोमीटरसाठी भाडं 23 रुपयांवरून 25 रुपये करण्याची युनियनची मागणी. भाडे वाढ न केल्यास न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा. ओला उबर कॅब चालक भाडेवाढीच्या मागणीवरती ठाम. आज होणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष. प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला देखील या कंपन्यांनी उत्तर दिलं नसल्याचंही आलं समोर. पिसे येथील उदंचन केंद्रामध्ये सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईमध्ये 5 मार्चपर्यंत 15% पाणी कपात. काल मध्यरात्रीपासून पाणी कपात लागू. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबईतील सायन्स स्टेशनच्या समोर पुलाचं तोडकाम तुर्तास पुढे ढकललं. 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असल्यानं पुलाचं तोडकाम दुसऱ्यांदा थांबवण्यात आलं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक आज सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत बंद राहणार. कर्जत ते पनवेल दुहेरी मार्गावरती चिखले रेल्वे स्थानकाच्या जवळ पुलाच्या कामासाठी ब्लॉक. भाईंदर पूर्व येथील आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग. आज सकाळी अचानक आग लागली. आगीमध्ये एकाचा मृत्यू, 3 जण जखमी. 5 तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. पुण्यातील एरोडा परिसरामध्ये हातामध्ये कोयते आणि हॉकी स्टिक घेऊन दोघांकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड. एरोडा पोलिसांकडून दोघांना अटक. पिंपरी चिंचवडमध्ये 500च्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. प्रिंटिंग मशीनसह 6 आरोपींना रंगेहात अटक. अलिबाबा या वेबसाईटच्या आधारे थेट चायनावरून या पेपरची खरेदी करण्यात आल्याचं तपासामधून समोर. भिवंडीमधील संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी. भिवंडीमध्ये जात पीडित कुटुंबियांची घेतली भेट. भंडारा जिल्हा कारागृहातील कैद्यांचा महिला रक्षकावरती हल्ला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी. वेळ संपल्यानं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॉल बंद केल्यानं कैद्याचं कृत्य. गुन्हा दाखल. अकोल्यामध्ये तूर चोरीसाठी ट्रक चालकाकडून स्वतःच्या अपघाताचा बनाव. तक्रारीनंतर पोलीस तपासामध्ये संपूर्ण प्रकार उघड. 148 क्विंटल तुरीसह ट्रक आणि चालकही पोलिसांच्या ताब्यात. टाटा इन्स्टिट्यूटकडून कर्करोगांवरील गोळीचं संशोधन. किमोमुळे होणाऱ्या वेदना आणि साईड इफेक्ट्स गोळीमुळे होणार कमी. वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीवरती गेटवे लिट फेस्टमध्ये विशेष चर्चासत्र. 1974 साली मराठी भाषेला पहिलं ज्ञानपीठ ययातीनं मिळवून दिलं होतं. 1 आणि 2 मार्च रोजी मुंबईमध्ये गेटवे लिट फेस्टचं आयोजन. 2 मार्चला होणार ययातीवरती चर्चा. हिमाचलमध्ये राज्यसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ. 20 आमदारांचा मुख्यमंत्री सुख्खूंच्या विरोधात मोर्चा. आज डी.के. शिवकुमार आणि भूपिंदर हुड्डा हिमाचलला पोहोचणार.
हिमाचल प्रदेशचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी दिला राजीनामा. विक्रमादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. गुजरातच्या पोरबंदर समुद्र किनाऱ्यावरून तब्बल 2,500 कोटी रुपयांचा ड्रग जप्त. गुजरात एटीएस, एनसीबी आणि नौदलाची संयुक्त कारवाई. 4 अटक. आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार निवडीसंदर्भामध्ये भाजपची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तमिळनाडूमध्ये देशातील पहिल्या स्वदेशी हरित हायड्रोजन आंतरदेशीय जलमार्गावरील जहाजाला दाखवला हिरवा झेंडा. उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 पैकी 8 जागांवरती भाजप विजयी. क्रॉस वोटिंगमुळे सभाच्या एका उमेदवाराचा पराभव. क्रॉस वोटिंग करणाऱ्याच्या विरोधात अखिलेश यादव करणार कारवाई. आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.